सर काय सांगाल सीपी ऑफिसच्या शेजारी नक्की आगीची घटना घडली नक्की कारण काय होतं कशा पद्धतीने? आम्हाला 7 वाजून 10 मिनिटांनी आपलं कमिशनर ऑफिसच्या शेजारी चिंचवडला एक सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची वर्दी मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलं तर पाहिलं तर सोसायटीचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला आग असल्याचे निदर्शन आले. तरी तात्काळ आम्ही विद्युतचे कर्मचारी होते तेव्हा त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला. त्याच्यानंतर आम्ही पुढची कारवाई केली. पाणी मारून ट्रान्सफॉर्मरची आग पूर्णपणे झाली. त्यात काय जीवितहानी झाली आहे का? जीवितहानी वगैरे कोणी नाही, जखमी वगैरे पण कोणी नाही आहे. काही नुकसान गाड्यांचं? फक्त गाड्यांचं काय नुकसान नाही आहे, फक्त ट्रान्सफॉर्मरचं नुकसान झालेलं आहे. सर वाढत्या उन्हाळ्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत तर हो. त्यासाठी आता सध्या नागरिकांना काय आवाहन करा? सतर्कतेसाठी एवढं सांगेन की जे आपल्या नजदीकी ट्रान्सफॉर्मर किंवा घरी आपण लाईट वापरतो ती जे वापरणारे आपण त्यात काळजी घेणे. जे घरातले उपकरण आहेत ते सध्या कसं उन्हाळ्यात असल्यामुळे AC फॅन आपण जास्त वापरतो त्याचा उपयोग मर्यादित करा. जास्त विद्युतचा वापर कमी करा. त्यामुळे आपला ट्रान्सफॉर्मर जे असतात नजीक आहे त्याच्यावर लोड येतो त्यामुळे अशा घटना घडतात.